लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आता विश्वा आणि जानू एकत्र भेटलेले असतात. जान्हवीने आपल्या आयुष्याची सगळी विचित्र कहाणी विश्वाला सांगितलेली असते. विश्वाला तिचं सगळं दुःख ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं. विश्वा तिला सॉरी म्हणत असतो आणि जानूला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता विश्वाने देवासमोर उभा राहून एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तो म्हणतो की देवा, तू जानूला माझ्या आयुष्यात पुन्हा आणलेला आहे, यामागे नक्कीच काहीतरी तुझी खूप मोठी योजना आहे. त्याच्यामुळे विश्वा स्वतःच्या हातातली साखरपुड्याची अंगठी काढतो आणि ती देवाच्या ताटामध्ये ठेवतो आणि म्हणतो की मी आता इथून पुढे ही साखरपुड्याची अंगठी अजिबात घालू शकत नाही. मी ही तेव्हाच घालेल जेव्हा माझ्या जान्हवीचे सगळे दुःख कमी होतील. आणि तो असं म्हणून मागे वळून पाहतो तर मागे सई, त्याची आई आणि जान्हवीसुद्धा हे सर्व ऐकत असतात. काय आता जान्हवी आपल्या मित्राला समजावून सांगेल का आणि सईला ती सुखी करण्याचा प्रयत्न करेल का? का आता विश्वा सईशी लग्न करण्यास नकार देणार आहे? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता सिद्धू भावनाला म्हणत असतो की तू मला डिवोर्स दिलेला आहेस आणि मला सोडून आलेली आहेस. हे जर लक्ष्मी काकूंना कळलं तर त्यांना किती दुःख होईल. आणि त्यांच्या दोघांचं हे चोरून बोलणं लक्ष्मीने ऐकलेलं असतं. तिला ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. काय आता लक्ष्मी भावनाला सिद्धूबरोबर पुन्हा संसार करण्यास समजावून सांगेल का? हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. विश्वा आणि जान्हवीची आता जयांची खोड मोडण्यासाठी पुढची खेळी काय असणार आहे हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरेल.